वेलकम। आज आम्ही पळोवया की नागपंचम आमच्या मोल्या गावात दुपळ्या मोल्या हांगासर कशी सेलिब्रेट करता। श्रावण महिन्यात 5वें दिसा येता ती नागपंचम। ही नागपंचम वेगवेगळ्या गावात वेगवेगळे तरेन सेलिब्रेट करतात। तर आज आम्ही पळोवया की आमच्या गावात हांगासर ही कशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करतात। नागपंचमीच्या दिसा सकाळी सगळेजण कुलदेवतेच्या देवळाकडे जमतात आणि सुमार 11 वरांचेर सगळेजण नागाची पूजा करतात। त्या जाग्याचेर वचपाक पूजेचे साहित्य घेऊन भायर सरतात। आमची नागपंचम ही वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट जाता। आम्ही नागाचे मुर्तीची पूजा न करता रोहिणीची पूजा करतात, कारण रोहिण हे नागदेवाचे घर असे म्हणतात। पयलींच्या टायमार नागाची मूर्ती बाजारात अवेलेबल नासताली आणि आर्थिक परिस्थिती वीक असल्या कारणान आमचे पूर्वज रोहिणीची पूजा करताले आणि तीच परंपरा आम्ही आता फुडें व्हरता। चला तर पळोवया आम्ही पारंपरिक पद्धतीन नागाची पूजा कशी करतात ती। नागपंचमीच्या आदल्या दिसा रोहिणीच्या अवतीभोवतीचो परिसर आम्ही निवळ करतात आणि पंचमीच्या दिसा तिजर, गनफूल, जानवें आणि वस्त्र घालून नागदेवाची पूजा करतात। ज्या घरान गणपती पुजता त्या घरातलो प्रत्येक मनीस आपापल्या पद्धतीन अगरबत्ती, फुलां, दूध, लायो घालून नागाची पूजा करतात। सगळ्यांची आपापल्या परीन मनापासून पूजा करून झाल्यानंतर देवाक आरत आणि कापूर दाखयतात। सगळ्यांची आपापल्या पद्धतीन पूजा, आरत, कापूर हे सगळे देवाक दाखवून झाल्यानंतर वेळ येता ती सामूहिक गाराण्याची। देवा माझ्या आज नागनाथ आज बाबा या पंचमीच्या सणाच्या निमित्तानं आज तुझी वाची प्रमाण आहे ही सेवा करता जी बरे भशेन पाळून धरून आज दिसा ब्राह्मणी कुटुंबाक सगळ्या सही सांभाळ करून बरी भशेन बुद्धी देऊन बरी विद्या देऊन बरे भशेन तुझी सेवा अशी करून घे आणि बरे कर बाबा क्षमा कर आणि बरे कर बाबा। दक्षिण गोंयांतल्या बऱ्याचशा गावांनी ह्याच पद्धतीन नागपंचम सेलिब्रेट करतात। लोक लागींच्या जंगलान किंवा आपल्या शेता लागीं आशिल्ल्या सर्पाचे भाळीची पूजा करतात, जिका आमी रोहिण म्हणतात। लोकांची अशी मान्यता आसा की ह्या भाळीचेर म्हणजे रोहिणीर नागदेवाचे वास्तव्य आसता। आमच्या जाणटेल्यांनी नागपंचमीची एक पारंपरीक कथा आणि श्रद्धा अशी सांगतात की ह्या दिसा सर्पदेवाक संतुष्ट केल्यार म्हणजे नागदेवताक संतुष्ट केल्यार सर्पदोशाचो धोका कमी जाता आणि शेतासाठी पावस बी बऱ्यापैकी मेळटा तांकां आणि घरात शांतता आणि सुख मेळटा असो लोकांचो श्रद्धा आसा। जर तुमकां हो व्हिडिओ आवडलो, लायक जालो जाल्यार नक्कीच कमेंट करून सांगा।